मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा। जवळपास 125 वर्ष या हिंद भूमीवर मराठा साम्राज्य होतं। त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा। शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले, या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारनं विशेष समिती नेमून लक्ष द्यावं, अशा प्रभावी मागण्या राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसमोर मांडल्या। या देशावरती साधारणपणे 1000 वर्ष परकीयांनी राज्य केलं, पण त्या 1000 वर्षामधली 1400 वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती। त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा, की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्ख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल। तिसरी गोष्ट, समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही, पण माझी विनंती आहे की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारकं कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत। आणि या गडकिल्ल्यांना पूर्वीचं ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी। भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना, या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल। याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे। देशात तुम्ही उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली 20 वर्ष रखडलेला आमचा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करून घ्यावा। तुम्ही संविधान बदलणार नाही हे मला माहीत आहेच, पण पुन्हा एकदा देशाला आश्वस्त करा की भारतीय संविधानाला धक्का लागणार नाही, असं आवाहन राज यांनी केलं। आज देशात अनेक चांगले देशभक्त मुसलमान आहेत जे देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी होऊ इच्छितात। त्यांना आश्वस्त करा, पण मोहल्ल्यांमध्ये राहणारा ओवेसींसारख्या मागे फिरणारा जो मुसलमान आहे त्यांच्या मोहल्ल्यामध्ये आपले पोलीस घुसवून तिथे ज्या देशविघातक कारवाया सुरू आहेत त्या कायमच्या त्यांच्यावर चाप बसवा, असं साकडं राज यांनी घातलं। मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्या, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर प्रतिनिधी द्या, असं सांगतानाच राम मंदिर उभारणीच्या आमच्या आशा मावळल्या होत्या, पण तुम्ही होतात म्हणून अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं आणि त्या आंदोलनात बलिदान देणाऱ्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभली, असं राज म्हणाले।